तर वेलकम टू स्वप्नील सायस. आजच्या या दिवसाला, आजच्या या क्लासला आपण सुरुवात करूयात. ओके. हा, नेहमीप्रमाणे एका चांगल्या म्हणीसोबत, एका चांगल्या विचारासोबत दिवसाला आणि आपल्या क्लासला सुरुवात करूयात. काय म्हटलंय बघा इथे, वेदर यू थिंक यू कॅन ऑर यू थिंक यू कांट, यू आर राईट. हेनरी फोर्ड यांनी म्हटलेलं आहे. खूप मोठे उद्योजक होते हे हेनरी फोर्ड. फोर्ड कंपनी आपण बघतो ना, गाड्या बनवणारी कंपनी फोर्ड. त्या कंपनीचे संस्थापक, मालक हे होते हेनरी फोर्ड. काय म्हटलंय या सुभाषितामध्ये, की तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता किंवा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एखादी गोष्ट नाही करू शकत, दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्ही बरोबर आहात. म्हणजेच काय, तर माणसाच्या वाटण्यानुसार गोष्टी घडतात. ज्या माणसाला वाटतं आपण एखादं काम करू शकतो, त्याच्या जागी ते साध्य होतं. ज्या माणसाला वाटतं की आपण नाही करू शकत एखादं काम, त्याच्याने ते साध्य होऊच शकत नाही. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने कुठल्याही कामाला सुरुवात करा, ते नक्की यशस्वी होते. ठीक आहे. तसंच आत्मविश्वासाने आजच्या आपल्या या क्लासला आपण सुरुवात करूयात. तर नियामक कायदा 1773 झाला. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 काय काय तरतुदी होत्या त्याच्यामध्ये, त्या आपण बघितल्या. आपण बघितलं की जो बंगालचा जो गव्हर्नर होता, पहिले हे तिन्ही जे प्रांत होते ब्रिटिशांचे, ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात, बॉम्बे, मद्रास आणि बंगाल, हे 3 प्रांत होते. इथे यांच्या मोठ्या वसाहती होत्या ईस्ट इंडिया कंपनीच्या. आणि या तिन्ही वसाहतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो सर्वात वरिष्ठ अधिकारी असायचा, त्याला गव्हर्नर म्हटलं जायचं. मग आपण बघितलं की नियामक कायदा 1773 ने काय केलं, की जो बंगालचा गव्हर्नर होता, याचा दर्जा वाढवला. बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नर पेक्षा याला थोडंसं वरचं पद दिलं आणि त्या पदाचं नाव पण यांनी बदललं. गव्हर्नर ऑफ बंगालच्या ऐवजी आता ते झालं गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. आणि असा पहिला गव्हर्नर जनरल होता बंगालचा लॉर्ड वॉरन हॅस्टिंग्स. अशा पद्धतीच्या सुधारणा ज्या आहेत त्या करण्यात आल्या होत्या 1773 मध्ये. आपण हेही बघितलं की सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. पण होतं काय माहितीये का, की हा कायदा पारित केला ब्रिटिश संसदेने आणि लागू केला ईस्ट इंडिया कंपनीसाठी भारतात. आता कारण की ही ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश कंपनी होती, ब्रिटनची कंपनी होती, यातले सगळे जे कर्मचारी आहेत सॉरी, यातले जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत किंवा जे होते, हे ब्रिटिश नागरिक होते. त्याच्यामुळे यांना बंधनकारकपणे तो कायदा पाळावा लागत होता. हे नव्हते म्हणू शकत नाही आम्ही ब्रिटिश संसदेचा कायदा पाळणार नाही किंवा संसदेला तो अधिकार नाही. संसदेला अधिकारी होता आणि यांना पाळणं बंधनकारक होतं. पण हा जो गव्हर्नर जनरल होता बंगालचा, पहिला गव्हर्नर जनरल बंगालचा लॉर्ड वॉरन हॅस्टिंग्स, हा त्या नियामक कायदा 1773 पासून मुळे काही खूप खुश नव्हता, किंवा त्याला तो खूप आवडला नव्हता. कारण काय, तर त्याला असं वाटलं की कुठेतरी आपल्या अधिकारांवर या कायद्याने गदा आणली आहे किंवा आपले अधिकार आता कमी झाले. कारण तुम्ही बघा, पहिले हे तिन्ही प्रांत आपापल्या ठिकाणी स्वायत्त होते. म्हणजे या प्रांतांचा जो प्रमुख होता, तसा बंगालचा प्रमुख, बंगालचा जो गव्हर्नर होता, याला बंगालशी संबंधित जे काही आहे ते सगळ्यांचे वर अधिकार होता. राजकीय बाबी असो, प्रशासकीय बाबी असो, न्यायालयीन बाबी असो, जे काही आहे सगळ्यांवर याचं वर्चस्व. कोर्ट म्हणजे हाच, सर्वात वरिष्ठ सनदी अधिकारी म्हणजे पण हाच, सर्वात वरिष्ठ प्रशासक म्हणजे पण हाच. बंगाल प्रांत आणि त्याच्याशी संबंधित ज्या काही राजकीय बाबी आहेत, तो पण हाच बघणार. लष्करी बाबी ज्या आहेत, मिलिटरी अफेअर्स, कोणाशी लढाई करायची, कुठे आपले सैन्य ठेवायचं वगैरे वगैरे, ते पण हाच बघणार. पण नंतर काय झालं, ज्यावेळेस नियामक कायदा आला 1773चा
आणि त्या कायद्याअंतर्गत ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली कलकत्त्यात, त्याच्यामुळे लॉर्ड वॉरन हेस्टिंग जो आहे तो नाखुश झाला. त्याला असं वाटलं की आता आपल्या अधिकारांवर मर्यादा आणण्यात आलेल्या आहे. आता न्यायिक बाबी ज्या आहेत त्या आपण बघू शकत नाही. न्यायिक बाबी बघायसाठी आता कोर्टाची स्थापना झाली. त्या कोर्टाचे जे जज असतील वगैरे वगैरे, आता ते बघतील, न्यायदानाचं काम ते करतील. काही कुठे भानगड झाली, काही झालं, कोणी एखादा खटला दाखल केला, आता तो अधिकार सुप्रीम कोर्टाला जाईल. आता माझ्याकडे कोणी येणार? आता मी न्याय नाही देऊ शकणार कोणाला. पहिली गोष्ट तर ही होती. दुसरी गोष्ट अशी होती की आपण बघितलं की त्या नियामक कायद्यामध्ये एक तरतूद होती की बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याचं पद वाढून त्याला नाव देण्यात आलं होतं गव्हर्नर जनरल. आणि त्या गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी एक 4 सदस्यीय परिषद स्थापन करण्यात आली होती, ज्याला म्हटलं जाऊ शकतं गव्हर्नर जनरल इन काउन्सिल किंवा गव्हर्नर जनरल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, कार्यकारी परिषद. कारण ब्रिटिश संसदेला असं वाटत होतं की हा जो गव्हर्नर जनरल असणार आहे बंगालचा, याला खूप सारे काम आहेत. लष्करी बाबी पण बघायच्या, प्रशासकीय बाबी पण बघायच्या आहेत, आर्थिक बाबी पण बघायच्या आहेत, राजकीय बाबी पण बघायच्या आहेत. एवढं हा एकटा माणूस कसं करणार? मग आपण एक काम करू, आपण एक परिषद स्थापन करू 4 सदस्यांची आणि याच्या काही जबाबदाऱ्या आपण त्यांना देऊ, म्हणजे याच्यावरचा भार कमी होईल. हाही एक हेतू होता. दुसरा हेतू हा होता की ब्रिटिश संसदेला आणि ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं होतं की गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल जो आहे याला अमर्याद अधिकार आहेत, अनलिमिटेड ऑथॉरिटी. कुठेतरी त्याच्यावरही आळा घालायचा होता. हा अप्रत्यक्ष हेतू होता. इनडायरेक्ट इंटेन्शन हे होतं ती एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनवण्यामागचं. कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की गव्हर्नर जनरलला इतके सारे अधिकार आहेत आणि तेही भारतासारख्या समृद्ध प्रांतामध्ये, भागात. आणि सगळ्यांना माहिती असतं, सगळ्यांना माहिती होतं की या अधिकारांचा वापर स्वतःच्या वैयक्तिक हेतूसाठी केला जाऊ शकतो आणि केला जात होता. जाऊ शकतो काय, जात होता. हे त्यांच्या लक्षात आलं होतं ब्रिटिश सरकारच्या आणि ब्रिटिश संसदेच्या. आणि म्हणून यांना त्या अधिकारावर आळा घालायची होती. मग काय केलं यांनी? गव्हर्नर जनरलची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनवली, एक कार्यकारी परिषद बनवली. म्हणजे काय, आता तुला एकट्याला सगळे अधिकार नसणार आहे. हे जे 4 लोक आहेत त्याच्यातले, त्यांनाही आता तुझे अधिकार, आम्ही काही अधिकार त्यांना देऊ. अशा पद्धतीने ते केलं होतं आणि याच्यामुळे लॉर्ड वॉरन हेस्टिंग जो आहे तो नाखुश होता. तो खुश नव्हता. कारण ज्या माणसाने एवढे अमर्याद अधिकार भोगले असतील, त्याच्या जर अधिकारावर बंधनं घातल्या जातील तर ऑब्वियस आहे एक माणूस म्हणून त्याला कुठेतरी वाईट वाटणार, तो नाखुश होणार, नाराजी होणार. आणि मग त्यांनी ही आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ईस्ट इंडिया कंपनीचे जे डायरेक्टर्स होते, मोठे समभाग धारक होते वगैरे वगैरे, त्यांच्या पुढे जाहीरपणे व्यक्त केलं की नाही बघा, माझ्या अधिकारांना एवढ्या मर्यादा आणल्यात तुम्ही, आता मी काम कसं करू? तुम्हाला भारतामध्ये तुमच्या सत्तेचा विस्तार करायचा आहे की नाही करायचा आहे, की फक्त बॉम्बे, मद्रास आणि बंगाल इथपर्यंतच मर्यादित राहायचं आहे? माझं तर स्वप्न आहे पूर्ण भारत जिंकून द्यायचं तुम्हाला, पूर्ण भारतावर आपल्या ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व स्थापन करायचं, पण तुम्ही मला काही करूच देत नाहीये. हे 4 सदस्य आणून ठेवले कार्यकारी परिषदेमध्ये, सुप्रीम कोर्टची वेगळी स्थापना केली. अशा पद्धतीने त्याने एक वातावरण तयार केलं. आणि तुम्ही लक्षात घ्या की ह्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे मोठे समभाग धारक होते, यातले बरेच जण ब्रिटिश संसदेचे सदस्य पण होते. आणि मग या लोकांनी काय केलं? हे जे कंपनीचे शेअर होल्डर्स होते, मोठे शेअर होल्डर्स, जे ब्रिटिश संसदेचे सदस्य पण होते, यांनी मग प्रयत्न सुरू केले होते त्या कायद्यामध्ये, जो नियामक कायदा झाला होता 1773चा, त्याच्यामध्ये शिथिलता आणण्याचा. आणि त्यातूनच हा सुधारणा कायदा जो आहे 1781चा, हा घडून आला. काय तरतुदी होता बघा याच्यामध्ये? याला समझौता कायदा किंवा ऍक्ट ऑफ सेटलमेंट पण म्हणतात. समझौता कोणामध्ये? ब्रिटिश संसदेमध्ये आणि गव्हर्नर जनरल ऑफ बंगालमध्ये, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स.
1773च्या नियामक कायद्यामुळे कुठेतरी जे तणावाचं वातावरण तयार झालं होतं ब्रिटिश संसदेमध्ये आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालमध्ये, ते तणावाचं वातावरण कमी करण्यासाठी, एक प्रकारे समझोता घडून आणण्यासाठी हा सुधारणा कायदा जो आहे हा पारित करण्यात आलेला होता. काय होतं बघा याच्यामध्ये, त्यावेळेस पण गव्हर्नर जनरल हाच होता, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे. मग याच्यात तरतुदी काय होता बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिल तसेच कंपनी सेवकांना सूट. म्हणजे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आलं कलकत्त्यामध्ये, पण त्याच्या अधिकार क्षेत्रामधून यांना काढण्यात आलं बाहेर. कोणाला? गव्हर्नर जनरल. जो बंगालचा गव्हर्नर जनरल असेल तो सुप्रीम कोर्टाच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार नाही. तो तर येणारच नाही, पण त्याची जी 4 सदस्यीय कार्यकारी परिषद जी आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, ती पण येणार नाही. तसेच ईस्ट इंडिया कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते पण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार नाही. म्हणजे समजा एखाद्या कंपनीच्या सदस्याने एखादा काहीतरी अपराध केला, समजा कोणाचा तरी खून केला, एखाद्या भारतीयाचा खून केला समजा, किंवा आपल्याच एखाद्या सहकार्याचा खून केला, तर ती जे सुप्रीम कोर्ट आहे कलकत्त्याचं ते काहीच करू शकणार नाही. कारण तो खटला कोणापुढे चालणार? गव्हर्नर जनरल पुढे चालणार. सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही. उद्या समजा गव्हर्नर जनरलने एखादी चूक केली, भ्रष्टाचार केला, सुप्रीम कोर्ट काहीच करू शकणार नाही, कारण सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्रातच ते येत नाही. म्हणजेच काय, गव्हर्नर जनरलला वाटेल ते तो करू शकतो, त्याच्यावर कोणाचाच वचक नाही. सुप्रीम कोर्टाला माहिती जरी असेल की गव्हर्नर जनरलने भ्रष्टाचार केलाय, करतोय, गव्हर्नर जनरलने एखाद्याचा खून केला, अजून काही केलं जे कायद्यात चुकीचं आहे, सुप्रीम कोर्ट काहीच करू शकणार नाही, कारण तिच्या अधिकार क्षेत्रात ते येतच नव्हतं. अशा प्रकारची एक तरतूद याच्यात करण्यात आली होती. दुसरं काय होतं, महसुलाच्या बाबींना पण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून सूट. महसुली प्रकरणं जी आहेत, कारण तुम्ही बघा त्यावेळेस काय झालं होतं की बंगाल प्रांतामध्ये कंपनीला दिवाणी अधिकार मिळाले होते. दिवाणी अधिकार म्हणजे काय? महसुली अधिकार तुम्ही समजून घ्या, कर गोळा करायचा अधिकार. ही ईस्ट इंडिया कंपनी बंगाल प्रांत जो आहे त्या बंगाल प्रांतातल्या लोकांकडून, तिथल्या संस्थांकडून, जे कोणी व्यापारी संस्था आहेत, औद्योगिक संस्था आहेत, इतर काही असेल, त्यांच्याकडून ही कर जमा करू शकत होती. तिचे अधिकार या कंपनीला मिळाले होते. आणि आता ही कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, कशा पद्धतीने कर जमा करते, ती पद्धत योग्य आहे, चुकीची आहे, कायद्याला अनुसरून आहे की कायद्याच्या विरुद्धात जाऊन आहे, काही जरी असलं, न्यायिक असलं किंवा अन्यायकारक जरी असली, तरी सुप्रीम कोर्ट आता काही करू शकणार नाही, कारण त्याही गोष्टीला सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर काढून टाकतात. म्हणजे तुम्ही बघा, लक्षात घ्या कसं होतंय की गव्हर्नर जनरल जो आहे हा स्वतःची स्वायत्तता जपण्याचा प्रयत्न करतात, आणि या कायद्यामध्ये त्यांनी ती जपली. कुठेतरी सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेमुळे जे त्याच्यावर वचक आला होता तो त्यांनी काढून टाकला. आम्ही आता आमची मनमानी करू, आम्हाला ज्या पद्धतीने कर जमा करायचंय करू. आम्ही उद्या जर लोकांवर अन्याय जरी केला, बळजबरीने लोकांचे घर, लोकांच्या जमिनी, लोकांची मालमत्ता जरी आम्ही जप्त केली, तर लोक कुठेच जाऊ शकले नाही पाहिजे, सुप्रीम कोर्टाने नाही जाऊ शकले पाहिजे. आणि जर समजा हे भारतीय लोक ज्यांच्यावर आम्ही अन्याय करतोय, अत्याचार करतोय, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून पैसे काढून घेतोय, महसूल घेतोय, त्यांची मालमत्ता जप्त करतोय, हे जर सुप्रीम कोर्टात गेले जरी, तर सुप्रीम कोर्ट काय म्हणणार? सॉरी, आम्हाला अधिकार नाही या बाबतीत लक्ष देण्याचा. अशा पद्धतीचं हे करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर कलकत्त्याचे सर्व रहिवासी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार. फक्त रहिवासी, कलकत्ता शहरामध्ये जे रहिवासी राहत होते त्या सगळ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आणण्यात आलं होतं. सुरुवातीला काय झालं, जो नियामक कायदा जो होता 1773चा, ज्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती, तर काहीच प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाला अधिकार देण्यात आले होते. बाकी जे खालचे न्यायालय आहेत,
मुन्सिफ न्यायालय, हे न्यायालय, की जे परंपरागत न्यायालय चालत आले होते मुघलांच्या काळापासून वगैरे, त्यांचं अस्तित्व ठेवण्यात आलं होतं. फक्त काही निवडक प्रकरणामध्ये भारतीय लोक जे आहेत हे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत होते. आता यांनी काय केलं की कलकत्ता शहराचे जेवढे रहिवासी आहेत, शहरापुरते यांनी मर्यादित केले. ते सरळ सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात ते सगळे लोक येतील. कलकत्ता त्यावेळेसही मोठं शहर होतं. त्यांनी असं केलं की ठीक आहे, कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने असं वाटायला नको की नाही आता आम्हाला फक्त नावापुरतं ठेवलं, सगळ्या गोष्टी आमच्या अधिकार क्षेत्रातून बाहेर काढून घेतल्या, मग राहिलं काय आम्हाला, असं सर्वोच्च न्यायालयालाही वाटायला नको. म्हणून कुठेतरी ते आपण म्हणतो ना लॉलीपॉप देणं, ते लॉलीपॉप दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाला. सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं की ठीक आहे, आम्ही बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर काढून घेतल्या, पण वाईट वाटून घेऊ नका. हे बघा, कलकत्त्याचे सगळे जे लोक आहेत हे तुमच्या अधिकार क्षेत्रात येतात, सर्व रहिवासी. हा, कंपनीचे लोक नाही येणार, ईस्ट इंडिया कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते नाही येणार, गव्हर्नर जनरल नाही येणार, त्याची कार्यकारी परिषद नाही येणार, पण बाकी हे जे सामान्य भारतीय लोक जे आहेत हे हे तुमच्या अधिकार क्षेत्रात येत आहे. आणि बघा, कलकत्ता शहर एवढं मोठं शहर, एवढी लोकसंख्या आहे, हे सगळे लोक तुमच्या अधिकार क्षेत्रात येत आहेत, त्याच्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. अशा प्रकारचा हा प्रयत्न होता. त्याच्यानंतर प्रांतीय न्यायालयांकडून गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे अपील होईल, सर्वोच्च न्यायालयात नाही. प्रांतीय न्यायालय, प्रांताच्या पातळीवर पण न्यायालय स्थापन करण्यात आले होते. जसं बॉम्बे प्रांतामध्ये न्यायालय होतं, मद्रास प्रांतामध्ये न्यायालय होतं, जसं आता हायकोर्ट असतं. तुम्ही बघा, प्रत्येक राज्यासाठी जवळपास जसं हायकोर्ट आहे सध्या आपल्या देशात, तसंच त्यावेळेस पण हे जे प्रांत होते ब्रिटिशांचे, यांच्यासाठी पण न्यायालय होते. पण या न्यायालयाच्या विरुद्ध, यांच्या निर्णयाविरुद्ध जर दाद मागायची असेल तर सुप्रीम कोर्टात जाता येऊ शकत नव्हतं. जाव कुठे लागत होता? गव्हर्नर जनरलकडे. म्हणजेच काय, तर गव्हर्नर जनरलने स्वतःकडे प्रांतांच्या पातळीवरचे जे न्यायिक अधिकार आहे तेही ठेवून घेतले होते. म्हणजे तुम्ही बघा, आता गव्हर्नर जनरल किती पॉवरफुल व्यक्ती आहे. बंगाल प्रांतामध्ये जर कलकत्ता शहर सोडलं तर त्याच्या बाहेरचा जो काही भाग आहे त्याच्यात न्यायदानाचं काम कोण करेल, तर गव्हर्नर जनरल करेल. सुप्रीम कोर्टला फक्त अधिकार होतं कलकत्ता शहरापुरतं, शहराबाहेरचं सुप्रीम कोर्टला अधिकार नाही. ते अधिकार कोणाकडे? गव्हर्नर जनरलकडे. प्रांतीय पातळीवर जे न्यायालय आहे त्यांच्या विरुद्ध जर अपील करायची असेल तर कुठे जावं लागेल? गव्हर्नर जनरलकडे. त्याची जी ती परिषद आहे, कार्यकारी परिषद, तिथे तुम्हाला अपील करता येईल, सर्वोच्च न्यायालयात नाही जाता येणार. म्हणजे सुप्रीम कोर्ट यांनी फक्त नावापुरतं करून टाकलं होतं. सगळे अधिकार गव्हर्नर जनरलने स्वतःकडे आणि त्याची जी कार्यकारी परिषद आहे तिच्याकडेच ठेवले होते. तर अशा पद्धतीचा हा सुधारणा कायदा होता. अजून एक तरतूद आहे याच्यामध्ये, गव्हर्नर जनरल काउन्सिल प्रांतीय न्यायालय आणि परिषदांसाठी नियम तयार करणार. म्हणजे गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल आहे, कार्यकारी परिषद आहे, ही ठरवणार की प्रांतीय न्यायालय जे आहे, बॉम्बे प्रांतात जे न्यायालय आहे, मद्रास प्रांतात जे न्यायालय आहे, बंगाल प्रांतात जे इतर न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय सोडून, ते कशा पद्धतीने काम करते. जी बॉम्बेची बॉम्बेचा जो गव्हर्नर आहे त्याची जी कार्यकारी परिषद आहे तिच्यासाठी नियम हे लोक बनवतील. मद्रास जो प्रांत आहे त्याचा जो गव्हर्नर आहे आणि त्या गव्हर्नरला मदत करायसाठी जी कार्यकारी परिषद आहे त्याच्यासाठी पण नियम हे गव्हर्नर जनरलची परिषद बनवेल. म्हणजेच काय, तर गव्हर्नर जनरल आणि त्याची परिषद यांना जवळपास अमर्यादित अधिकार होते. फक्त बंगाल पुरतेच नाही, तर बॉम्बे आणि मद्रास हे पण जे प्रांत होते ईस्ट इंडिया कंपनीचे, याच्या बाबतीतही बेसिकली काय की समझोता कायद्याने काय केलं की कुठेतरी ज्या नियामक कायद्याने गव्हर्नर जनरलवर जे अधिकार थोडे जे काढून घेतले होते ते परत त्याला दिले, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अधिकार अजून त्यांना दिले. आणि हे करण्यामध्ये सर्वात महत्वाची जी भूमिका होती ती म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल
लॉर्ड वॉरन हेस्टिंग्सची. ठीक आहे. त्याच्यानंतर पिट्सचा भारत विषयक कायदा 1784. विलियम पिट्स नावाचे ब्रिटिश पंतप्रधान होते, हे जे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहेत, हे त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि यांनी हा कायदा पारित केला होता. म्हणजे यांच्या सरकारने हा संसदेत मांडला होता. त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा करण्यात आली. त्याच्यानंतर बहुमताने मतदान करून तो पारित करण्यात आला. या कायद्याला म्हणतात पिट्सचा भारत विषयक कायदा 1784, पिट्स इंडिया ऍक्ट 1784. फार महत्वाचा आहे हा. आपली जी घटना निर्मितीचं जे आपण शिकतोय ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याच्यात एक महत्वाचा घटक हा आहे. या कायद्याचं महत्व खूप जास्त आहे. कशा पद्धतीने ते बघा. या कायद्यामध्ये काय तरतूद होती की ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यावसायिक आणि राजकीय कार्यांमध्ये आता फरक करण्यात आला होता. म्हणजे ब्रिटिश लोकांच्या, तिथल्या सरकारच्या, तिथल्या संसदेच्या लक्षात आलं होतं की आता ही ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ही भारतात फक्त व्यापार करत नाहीये, आणि म्हणूनच तिचे जे राजकीय वगैरे जे कामं होते त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने नियामक कायदा केला 1773 मध्ये. पुढे बघा 11 वर्षात 1784 पर्यंत त्यांच्या लक्षात येऊन गेलं होतं की नाही, आता या कंपनीचे जे राजकीय कामं जे आहे हे जास्तच वाढत आहे. आता व्यापारी कामं इतके महत्वाचे नाही या कंपनीसाठी. आता राजकीय कामामध्ये ही कंपनी जास्त रस घेत आहे. त्याच्यामुळे आता आपण काय केलं पाहिजे, हिचे जे राजकीय कामं जे आहे आणि व्यापारी कामं जे आहे हिच्यामध्ये आता आपण फरक केला पाहिजे. आणि मग तो फरक कशा पद्धतीने केला, तर यांनी काय म्हटलं की कंपनीचे जे व्यावसायिक कामं आहे याच्यावर नियंत्रण असेल कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ऑलरेडी ते होतं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. म्हणजे काय, जे मोठे समभागधारक आहे, काल मी तुम्हाला सांगितलं की या ईस्ट इंडिया कंपनीचे जे मोठे समभागधारक होते, मोठे शेअर होल्डर जे होते, यांची एक संस्था होती जिचं नाव होतं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. तर यांनी म्हटलं की ठीक आहे, कंपनीचे जे भारतातले व्यावसायिक कामं जे आहेत, कमर्शियल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, त्याच्यावर नियंत्रण याच संस्थेचं असेल, या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचं. आम्ही त्याच्यात लक्ष देणार नाही. ब्रिटिश संसद किंवा ब्रिटिश सरकार त्याच्यामध्ये लक्ष देणार नाही. पण कंपनीचे जे राजकीय कार्य आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन संस्था स्थापन करण्यात आली, जिचं नाव होतं बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा नियंत्रक मंडळ. बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजेच काय, तुम्ही बघा आता ब्रिटिश सरकार हळूहळू कंपनीवरचं आपलं नियंत्रण वाढवत आहे. या कायद्यामध्ये यांनी काय म्हटलं की व्यावसायिक कामं जे आहे त्याच्यासाठी जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहे, ऑलरेडी ही संस्था आहे, ही बघेल की कंपनीने आपला व्यवसाय कसा करायचा, त्याच्यात आम्ही लक्ष देणार नाही. पण कंपनीचे भारतातले जे राजकीय कामं जे आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही एक नवीन संस्था बनवतोय, जिचं नाव असेल बोर्ड ऑफ कंट्रोल, नियंत्रक मंडळ. आणि या नियंत्रक मंडळामध्ये कोण असेल, तर ब्रिटिश संसदेचे सदस्य असतील आणि ब्रिटिश कॅबिनेटचा एक सदस्य तिचा प्रमुख असेल, तिचा अध्यक्ष असेल. ही जी संस्था आहे नव्याने जी स्थापन करण्यात आली होती बोर्ड ऑफ कंट्रोल, हिचे सदस्य कोण असतील, तर ब्रिटिश संसदेचे जे सदस्य आहेत तेच, त्याच्यातले काही सदस्य हिचे सदस्य असतील. आणि त्याचा अध्यक्ष कोण असेल, तर ब्रिटिश कॅबिनेटचा, ब्रिटिश सरकारची जी कॅबिनेट आहे, मंत्रिमंडळ जे आहे, त्याच्यातला एक सदस्य या बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष असेल. अशा प्रकारे ही नवीन संस्था या कायद्याअंतर्गत, पिट्सच्या भारत विषयक कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आली. अजून काय तरतुदी होत्या या पिट्सच्या भारत विषयक कायद्यामध्ये. एकंदरीत हे ज्या दोन, म्हणजे एकाच कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या दोन वेगवेगळ्या संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या, एक म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, दुसरं म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. या पद्धतीला म्हणतात दुहेरी सरकार, डबल गव्हर्नमेंट.
दुहेरी सरकार डबल गव्हर्नमेंटची स्थापना जी आहे ती पिट्सच्या कायद्याअंतर्गत करण्यात आली होती. का बरं दुहेरी सरकार म्हटलं गेलं याला? कारण एकाच कंपनीवर, एकाच त्या ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन संस्था स्थापन करण्यात आल्या. एक म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, दुसरं म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कंपनीच्या व्यावसायिक कामांवर नियंत्रण ठेवेल, बोर्ड ऑफ कंट्रोल कंपनीच्या राजकीय कार्यांवर नियंत्रण ठेवेल. आणि अशा प्रकारे या दोन वेगवेगळ्या संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या एकाच कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी. म्हणून याला दुहेरी सरकार, डबल गव्हर्नमेंट असं म्हणतात. ही गोष्ट प्रिलिम्सच्या दृष्टीने थोडी महत्वाची. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह याच्यासाठी, बाकी सब्जेक्टिव्ह याच्यासाठी इतकं महत्वाचं नाहीये, पण ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारतातील कंपनीच्या अधिपत्याखालील प्रदेशाला या कायद्यामध्ये म्हणण्यात आलं होतं भारतातील ब्रिटिश मालमत्ता, ब्रिटिश पोझिशन्स इन इंडिया. आणि याचं खूप मोठं महत्व आहे. महत्व काय? आतापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची जी काही मालमत्ता होती, म्हणजे त्याच्या अधिपत्याखालचा जो काही प्रदेश होता, जे काही त्यांनी मालमत्ता इथे तयार केली होती, किल्ले बांधले होते, गड बांधले, किल्ले बांधले, जे काही होतं, निवासस्थानं बांधले, वसाहती बांधल्या, जे काही असेल त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मालमत्ता होत्या. पण या कायद्यामध्ये आता काय म्हटलं माहितीये का त्यांनी? की आता ही ईस्ट इंडिया कंपनीची मालमत्ता नसेल, ही ब्रिटिश मालमत्ता असेल. ही फक्त एका खाजगी कंपनीची मालमत्ता नाहीये, आता ही ब्रिटनची मालमत्ता आहे. म्हणजेच काय, याच्यावर नियंत्रण कोणाचं असेल? ब्रिटिश सरकारचं असेल. तुम्ही बघा आता हळूहळू कशा पद्धतीने ब्रिटिश सरकार ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण मिळवत आहे, विशेषतः भारताच्या बाबतीत. कारण काय? तर सगळ्यांना माहिती होतं की भारत एक समृद्ध देश आहे. भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करणं, ती टिकवणं, ती वाढवणं हे ब्रिटनच्या हिताचं आहे. फक्त एका कंपनीच्या हिताचं नव्हतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या. आता ब्रिटिश सरकारचा दृष्टिकोन असा झाला होता की आपल्या देशाच्या हिताचं आहे आणि त्याची जबाबदारी एका या खाजगी कंपनीवर नाही ठेवायची. आता त्याची जबाबदारी हळूहळू आपण आपल्याकडे घ्यायची. एकदम घेऊ शकत नव्हते, कारण एकदम घेतला असता तर लोकांचा विरोध झाला असता. ईस्ट इंडिया कंपनीच्या याच्या शेअर होल्डर्सचा आणि याचे बरेचसे मोठे शेअर होल्डर्स ब्रिटिश संसदेमध्ये होते. त्यांनी संसदेतून याला विरोध केला असता. तर ही खाजगी कंपनी तिथे जात आहे, मागच्या 200 वर्षापासून तिथे व्यापार करत आहे, तिथे लढाया लढत आहे, सगळं हे केलं आणि तुम्ही अचानकपणे येऊन म्हणता की नाही हे सगळं आमचं. म्हणून हे असं अचानक करायचं नव्हतं, हे हळूहळू करायचं होतं. आणि त्याची सुरुवात तुम्ही बघा इथून झालेली आहे.